आज आपण इथे अंडा पनीर बनवत आहे। इथे मी कढई ठेवली आहे। कढईमध्ये पाणी टाकणार आहे। पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण इथे दुसरी तयारी करून घेऊया। इथे मी एका भांड्यात ही अंडी फोडून घेणार आहे। इथे मी दुसरं ही अंड फोडून घेतलेलं आहे। इथे मी थोडंसं मीठ टाकणार आहे, घरचं तिखट। इथे बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी टाकत आहे। हे आपण सर्व आता इथे चांगलं फेटून घेणार आहे। हे सर्व आपण चांगलं फेटून घेतलं आहे 2 मिनिटं। इथे मी कुकरचा डबा घेतली। इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे। इथे मी याला थोडंसं तेल लावून घेणार आहे। कुकरच्या डब्यामध्ये हे सर्व बॅटर मी इथे टाकणार आहे। कढईमध्ये एक असं स्टँड ठेवणार आहे। स्टँड नसेल आपल्याकडे तर एक छोटी वाटी ठेवू शकता। त्यावरती आता मी हा कुकरचा डबा ठेवणार आहे। इथे कढईमध्ये थोडं पाणी कमी वाटतंय, मी अजून थोडं पाणी टाकणार आहे। आता हे फुल गॅसवर शिजून देणार आहे 10 मिनिटं। झाकण बंद करून ठेवणार आहे। पनीर तयार झाले का हे पाहणार आहे। आपलं पनीर इथे छान तयार झालेलं आहे। इथे चाकूच्या साहाय्याने मी पनीर तयार झाले का हे पाहणार आहे। हे आपलं पनीर छान तयार झालेलं आहे। आता मी इथे गॅस बंद करत आहे आणि थंड होण्यासाठी ठेवणार आहे। ते थंड होत आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया। मीडियम आकाराचे 4 कांदे घेतलेले आहेत मी, 2 टमॅटो, आल्याचा 1 इंच तुकडा, हिरव्या मिरच्या 2 घेतलेल्या आहेत, कोथिंबीर। यात आपण सर्व चांगला पिसून घेणार आहे। ते लसूणही टाकणार आहे, थोड्या पाकळ्या। हे आता आपले हे पनीर रेडी झालेलं आहे। आता आपण हे पनीर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। मी इथे हे काढून घेत आहे। हे पहा, आपलं पनीर इथे छान तयार झालेलं आहे। इथे मिडियम आकाराचा एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, चक्री फूल, दालचिनीचा 1 तुकडा, तेजपत्ता, थोडासा चहा जिरे। हे आपण छान लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। मटणामध्ये कांदा, टमॅटो, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरचे पेस्ट आपण सर्व छान भाजून घेणार आहे। काश्मीरी लाल तिखट 1 टेबलस्पून, चवीनुसार मीठ, हळद आणि कोथिंबीर। इथे हा सर्व मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेला आहे। 1 वाटीभर इतकं गरम पाणी टाकलेलं आहे। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आहेत। यामध्ये गाठी वगैरे काय असेल तर फोडून घेणार आहे। इथे मीडियम आकाराचे मी पीस कट करणार आहे। इथे पाहू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेलं आहे पनीर। इथे आपलं गरमागरम पनीर तयार